हॅलो गाईज, तर मी आज ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी मी ढोकळ्याचं तिखट आणि आंबट असं पाणी बनवणार आहे ढोकळ्यासोबत. तर त्याची रेसिपी मी दाखवत आहे. तर मी त्याच्यासाठी कोथिंबीर, 2 मिरच्या, कढीपत्ता, लिंबाचा रस, साखर, जिरा मोहरी घेतलेला आहे आणि त्यासोबत आपण आता फोडणी देऊयात. इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे. त्यात मी 1 चम्मच ऑइल टाकलेला आहे. आता ते आपण गॅसवर ठेवूयात. हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे. ह्याला थोडंसं गरम होऊ देऊयात आपण ऑइलला. गरम झालं की आपण फोडणी देऊयात. मी येथे 1 ग्लास वॉटर घेतलेला आहे. आपण थोडंसं वॉटर त्यात मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी कढीपत्ता, मिरच्या आणि जिरा मोहरी टाकून घेतलेला आहे. त्याचसोबत लिंबाचा रसही टाकलेला आहे आणि 1 चम्मच साखरही टाकत आहे. आणि ह्याला आता मी गॅसवर ठेवत आहे. आपल्या अंगावर उडू नये म्हणून असं मी ह्याला फोडणी दिलेली आहे. छान अशी फोडणी दिलेली आहे. थोडी कोथिंबीरही टाकलेली आहे. आता त्यात मी थोडंसं पाणी टाकेन. छान असं हे ढोकळ्याचं पाणी आपण बनवून घेतलेलं आहे. घरगुती ढोकळा बनवण्याची ही खास रेसिपी आहे. तुम्हाला इमली टाकायची असेल तरीही तुम्ही टाकू शकता. ह्याला थोडा वेळ शिजू द्यायचं आहे मस्त असं. त्यात चवीनुसार मी मीठही टाकत आहे. तर मी हा ढोकळा बनवून घेतलेला आहे. छोटासाच घेतलेला मी. तर तुम्ही बघू शकता की ही ढोकळा आता असा फुगलेला आहे, स्पंजी झालेला आहे आणि मी शिजला का नाही बघण्यासाठी हे मध्ये असं केलेलं आहे. तर ह्याला आपण छानपैकी असं कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकता हे स्पंजी झालेलं आहे. खूप छोटे छोटे स्लाइड करून घ्यायचे आहेत. ह्याला आता मस्त असे स्लाइस करून घ्यायचे. लहान मुलाला द्यायचं असेल तर असे छोटे तुकडे करून घ्या. मस्त असा ढोकळा झालेला आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पीस क्यूबिक झालेला आहे, मस्त असं स्पॉन्जी. आता मी छान असं सुगंध असं पाणी केलेलं आहे ह्यात. आता हे आपण असं ओतून घेऊयात. गरम गरम पाणी आहे हे. स्टॉप कर. येथे मी छान अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता हे असं छान असं ढोकळा झालेला आहे बनवून. मस्त आता खाऊयात. तर आम्ही खातो.